नाशिक महापालिकेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निर्माण झालेली राजकीय गरमागरमी आता शांत झाली आहे। त्यामुळे नाशिकची ओळख असलेल्या मिसळचा आनंद घेण्यासाठी नाशिकच्या सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आज एकत्रित आल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळाले। निवडणूक काळात प्रत्येकाने केलेले आरोप प्रत्यारोप विसरून आज सर्वजण मिसळचा आनंद घेत होते आणि यावेळी राजकीय गप्पाही सुरू होत्या। या कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला होता। याच नेत्यांसोबत बातचीत केली आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी। गेल्या काही दिवसांपासून तापलेलं राजकीय वातावरण आता शांत झालेलं आहे आणि नाशिकची संस्कृती म्हणून ओळख असलेली मिसळ, या मिसळचा चव घेण्यासाठी, मिसळ खाण्यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलेले हे सर्व पदाधिकारी आज एकत्रितपणे ज्या पद्धतीने मिसळ खायला एकत्रित जमलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नेमकं त्यांची यामागची भावना आहे ते आपण सुरुवात करूया। ज्यांनी खरं तर याचं आयोजनाला ज्यांची प्रमुख भूमिका होती ते रंजन ठाकरे NCPचे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय सांगणार आपण, आज हे सर्व आयोजन केलेलं आहे, काय नेमके? काल निवडणूक संपलेली आहे आणि नाशिक शहराचे नागरिक कसे आहेत, नाशिकची लोकशाही कशी निकोप आहे याचं दर्शन महाराष्ट्राला घडवं आहे। प्रत्येक पक्षाने त्याचं काम केलेलं आहे। निवडणूक संपली, आता काम जे आहे ते विकासाचं आहे आणि विकासाचं काम करायला सर्व पक्ष, सर्व पदाधिकारी एकत्र आले तरच विकास होऊ शकतो आणि म्हणून ही संकल्पना आली की आपण एकत्र येऊया आणि आता यापुढे शहराच्या विकासासाठी काम करूया। अगदी खरं आहे ताई, गेल्या काही दिवसांपासून असलेली सगळी धामधूम आणि हा सगळा संपलेला त्रास जो आहे, आज आपण मिसळचं चव घेतात, काय वाटतं सगळं या त्रासातनं आज आपण काय? आज सगळ्यांनी कालपर्यंत निवडणुकीचा थकवा घालून मनापासून आनंद घेतलेला आहे। निवडणुकांचं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं असतं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सर्व पक्ष एकत्रित येऊन नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न करतील आणि आज सर्वांनी एकत्रित येऊन सर्व संपादकांच्या सोबत आज मिसळपाटीचा आनंद घेतलेला आहे। काय वाटतं, शिवसेनेमध्ये पण बराच वेळ गोंधळ होता, तिकीट वाटपावरनं काही वाद झाले होते, आज आपण निवांतपणे सगळ्यांना एकत्र घेऊन मस्त मिसळचा आनंद घेतात, काय? नाही, मला वाटतं कालपर्यंत निवडणुका होत्या, प्रत्येक पक्षाची भूमिका असते ती आम्ही आमच्या व्यासपीठावर मांडली, टीका पण केली, परंतु नाशिकची एक वेगळी संस्कृती ती टिकवणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता कालपर्यंत झालं आहे सगळं। आता मतदारांनी मतदान केलेलं आहे, शहरातल्या सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शांततेत निवडणूक पार पाडली। आमदार बाळासाहेब सानप देखील आहेत भाजपचे। सर, काय सांगणार, आज आपण मिसळची टेस्ट घेतली, सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण आज मिसळ खातात, काय? ज्यावेळेस शहर म्हटलं तर सगळे एकत्र येत असतात, तसं आज आम्ही सर्व मंडळी मित्रपरिवार एकत्र बसलो आणि जे काय आहे ते उद्या होणार आहे। विद्यमान महापौर आणि उपमहापौर देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। महापौर साहेब, काय सांगणार, आज सगळं जे वातावरण होतं, कालचं गरमागरम वातावरण होतं, मतदानाचा जो काही प्रकार होता ते सगळं शांत होऊन आज सगळेजण आपण एकत्र आहात, काय? सर्व पक्षांची नेते लोक एकत्र बसून मिसळीचा कार्यक्रम ठेवला। मिसळ ही नाशिकचं अत्यंत खाद्यपदार्थामध्ये प्रमुख खाद्य आहे आणि सकाळी सर्वजण मिसळला एकत्र येतात, जेणेकरून सर्व पक्षांची नेते लोक एकत्र येऊन या नाशिकचा विकास जास्त होईल। कालची जी काही धावपळ होती ती विसरून आज एकदम विश्रांती या ठिकाणी घेत आहेत आणि मिसळचा आनंद करत घेत आहेत। नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोडेसह अभिजित पाटील, महाराष्ट्र। थेट जाऊया नाशिकला, आमचे ब्युरो चीफ अभिजित पाटील आता आपल्यासोबत आहेत। अभिजित, आपण बघतोय की काल आपल्याला मतदानाचा हा दिवस अनुभवता आला, आज सुद्धा ते थोडंसं जे काही होतं राजकीय वातावरण, जी गरमागरमी होती ते आता थोडी शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मिसळ एकत्र खाऊन आता जी चर्चा केली जाते, एक्झिट पोलचे सुद्धा आता अंदाज यायला सुरुवात झाली आहे, नाशिकमध्ये काय चित्र पाहायला मिळेल? रचना, खरं आहे गेल्या काल दिवसभरापर्यंत जी काही धावपळ सुरू होती, प्रत्येक राजकीय पक्षाची असेल, मतदाराची असेल, कार्यकर्त्यांची असेल, ती कुठंतरी आता शांत झाली आहे आणि म्हणूनच की काय, नाशिकची ओळख असलेल्या या मिसळचा आनंद घेण्यासाठी सर्व पक्षाचे जे काही प्रमुख उमेदवार होते, प्रमुख नेते होते, ते या एक ठिकाणी एकत्र आले आणि त्यांच्या भरघोस अशा गप्पा झाल्या। जे गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांमुळे एक वातावरण तापलेलं होतं ते कुठंतरी थांबलं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी पुन्हा एकदा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये येणाऱ्या काळातलं राजकारण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत मिसळीचा आनंद घेतलेला आहे। आपण अंदाज वर्तवण्याचं जर कधी आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं, नाशिकमधली जी मुख्य लढत आहे, प्रमुख लढत जी आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्ये होती आणि त्याच प्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या उमेदवारी वाटपावरूनच असं चित्र दिसत होतं की ते एक प्रकारे बॅकफूटवर गेली आहेत का, कारण उमेदवार देखील त्यांचे तेवढे सक्षम नव्हते आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं, विद्यमान मनसे जी काही होती त्या मनसेने देखील नवीन चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, कारण बरेच नगरसेवक जे होते विद्यमान त्यांनी मनसे सोडून
दुसऱ्या पक्षांमध्ये गेले होते. आता हे पक्षांतर करण्याचं जर कधी आपण समीकरण जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये विद्यमान नगरसेवकांनी जास्तीत जास्त पक्षांतर केलं होतं. आता काल राजकीय विश्लेषकांशी ची देखील मतं जाणून घेतली तर नाशिकची परिस्थिती जर कधी आपण बघितली तर सर्वाधिक आकडा जो आहे तो भाजप किंवा शिवसेना या दोघांमधला सर्वाधिक आकडा जो आहे तो उमेदवारांचा गाठला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत व्यक्त केलं आहे. त्यातल्या त्यात देखील शिवसेनेकडचं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो चांगला आहे. मतदारांचे जे देखील ज्या काही भावना होत्या त्या जाणून घेतल्यानंतर शिवसेनेला अधिक कल मिळू शकतो असं देखील मत व्यक्त केलं जात आहे. आणि त्याच पाठोपाठ भाजप देखील आपले उमेदवार जे आहे ते अधिक सक्षमपणे या ठिकाणी निवडून देऊ शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं सत्ता मात्र कुणाची बसेल असा जर प्रश्न आपण विचारला तर त्यामागे अपक्ष आणि मनसे हे नेमकं कोणाच्या बाजूने जातं त्यांचीच या ठिकाणी सत्ता बसेल असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत व्यक्त होतंय. कारण मनसेची जरी ताकद कमी असली तरी अपक्ष RPI हे जे काही घटक पक्ष आहेत यांची देखील 2-2, 3-3 उमेदवार जे आहे ती निवडून येण्याचे स्पष्ट चिन्ह आहेत. त्यामुळे हे घटक पक्ष जे आहेत ते कोणत्या पक्षासोबत जातात त्यावर खरं तर पक्ष कोणाची सत्ता बसते हे निश्चित मानलं जाणार आहे. कारण घटक पक्षांना ऐन तिकीट वाटपादरम्यान भाजपने देखील आरक्षण जे काही होतं त्यांना जे काही सोबत घेण्याचं जो काही होता ते घेतलं गेलं नाही. त्यामुळे RPI गटाचे जे काही जिल्हाध्यक्ष होते ते देखील नाराज झाले होते. अखेर ते स्वबळावरती निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यांनी स्वतःच्या जागा जे काही त्या उमेदवारांना उभं केलेलं आहे. त्यामुळे हे घटक पक्ष कुणाकडे वळतात ते खरं तर सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिकेत राहणार आहे.